हाय, जय शेवालाल. बऱ्याच दिवसानं आपला ब्लॉग येत आहे आणि खूप दिवसानंतर मी ब्लॉगिंग सुरू करत आहे. माझ्या आवाजावरून समजत असेल तुम्हाला की माझी तब्येत खराब आहे. त्याच्यामुळे आता हे कलरिंगचं काम चालू होतं. त्याच्यामुळे ते धूळ सिमेंटच्यामुळे खूप तब्येत म्हणजे सर्दी खोकला झालेला होता. त्यामुळे ब्लॉगिंग काही केला नाही मी. आणि फायनल कलर दाखवते मी तुम्हाला. टी व्ही असा बसलेला आहे आणि कलर कसा दिसतोय कमेंट्समध्ये प्लीज सांगा. आणि हा सी रूम या हॉलला झाला आहे. कलरिंगचं काम पूर्ण टोटली झालं आहे. तुम्हाला दाखवते मी पूर्ण काम झालं आहे कलरिंगचं आता. ओके, फायनली आता फक्त सामान पूर्ण जिथलं तिथं व्यवस्थित बसवायचं आहे. ऑनलाईन बोलवलेलं आहे मी काही सामान, तर ते सामान लावायचं म्हणजे ते खिळे वगैरे शॉर्टकट बोलवलं आहे तर ते सामान ऑर्गनाईजसाठी ते ठेवायला. तर आता ते आल्यावर पूर्ण छान लुक चेंज होईल. कसा दिसतोय हॉल. आणि इकडे आहे आपली बेडरूम. हा बेडरूमचा लुक असा आहे. इकडे कपाट ठेवला, इकडं ड्रेसिंग टेबल अँड पलंग, इकडे थोडासा फ्लॉवर पॉट. ही भिंत पण थोडी कलर करून घेतली डार्क, अशी दिसतंय. आणि हा इकडे पसारा इग्नोर करा कारण की तुम्हाला आता माझ्या घरामध्ये पसाराच दिसणार आहे. आणि हा इकडं जो हॉलमधला शोकेस, इकडे हे पसारा. आता सर्व आवरता नाकी 9 येत आहेत माझ्या आणि तब्येत त्याच्यात खराब झालेली आहे. आणखीन शनिवारी काम वाढलेलं आहे माझं, ते शनिवारी काम करू. शनिवारी आहे की नाही तो पलंग आहे जो तिकडच्या बेडरूममधला तो पलंग हॉलमध्ये आणला आहे. आणि जो हा इकडचा जो टेबल आहे विराचा तो टेबल तिकडच्या रूममध्ये ठेवायचा आहे. आता ते शनिवारी पुढचे बघू, नंतर बघू. आता सध्या तर फायनली आराम घेतला मी. आता भांडे वगैरे किचनमधले मला साफ करावं लागतं. तर मी त्या काकूला सांगितलेलं आहे, त्या काकू आज नाही तर उद्या येतील. माझे भांडे स्वच्छ धुवून घासून देतील मला आणि ते किचनमध्ये मी लावेन नंतर. आता हळूहळू मी माझं किचनमधलं किंवा हॉल हे पसारा पूर्ण आवरेन. आता एकदम टोटली मी माझा पसारा आवरू नाही शकत कारण की मला एकाएकी पूर्ण काम होत नाही माझ्यानं. हळूहळू करेन आणि माझी तब्येत पण थोडी खराब आहे, तर त्यामुळे तर पॉसिबल नाही आहे. पण बाय द वे हा हॉल कसा वाटतो आहे आणि हा कलर कसा दिसतो आहे तुम्हाला घराचा. आणि त्याच्यावर टी व्ही हा जो लावलेला आहे ना, नाईस लुक, खूप छान दिसत आहे. आता सर्व ते थोडं सामान आल्यावर व्यवस्थित डेकोरेशन केल्यावर म्हणजे म्हणजे व्यवस्थित आता सामान वगैरे लावीन मी. आता हे सामान इथे टाईल्स लावलेले आहे, तिथं पूर्ण विचार केलेला भरपूर आहे, पण बघू आता ते किती होते. तर आता हे सर्व सामान, उडदाची डाळ भिजू घातली आणि हे पाणी कमी झालं. आता हे पाणी त्याच्यामध्ये दुसरं टाकते मी, दुसऱ्या मोठ्या गंजामध्ये टाकते. गॅसचा ओटा पूर्ण चकाचक, भांडे घासले, गॅस ओटा क्लीन केला. तर चालू आहे आता इथं भांडे घासायला सांगितलं. हे मोबाईलवर आहे सुरू मग हे इथं भांडे घासणे. हे इकडे हे भांडे बघा तुम्ही किती सारे भांडे दिसत आहेत.
एवढे सारे भांडे आहेत. ह्या काकू घासून देतात मला. ह्या काकू घासून देतात. हे पहा. हे दादा इथं करत आहेत काम. ते छापेच म्हणतात ना तर यायला पेन्सिल टेक्चर. अच्छा, हे टेक्चरचं काम चालू आहे आता. रात्री येऊन दादा काम करत आहेत ते. रात्रीचे आता वाजलेत 9-8 वाजले असतील आहे ना. हां, 8 वाजत आले असतील. 8 वाजता काम करत आहेत ते रात्रीचे. सांगा आता त्यांच्या कामाला किती मेहनत आहे, हे की नाही. आणि आमचे सर हे इथं बसलेले आहेत. निगराणी करायला कसं करतात दादा, कसं नाही आहे ते पूर्ण निरीक्षण करत आहेत त्यांचं. दादा, तुम्हाला काही सांगायचं आहे का तुमच्या कामाबद्दल? पब्लिसिटी करायची आहे का? मी तुम्हाला सांगत होती पूर्ण काम झालंय म्हणून, कारण की ते दादा म्हटलं येणार नाहीत आणि त्यांचं स्ट्रक्चर आहे ते पूर्ण करणार नाहीत, म्हणून मी सांगत होती. पण ते शेवटी आज 8 वाजता आले आणि त्यांनी त्यांचं स्ट्रक्चर पूर्ण केलं. कारण की त्यांनी दुसरीकडे कॉन्ट्रॅक्ट घेतलेला होता, तर त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे वेळ लागला थोडा. तर मग म्हणून मला असं वाटत होतं की म्हटलं राहू द्यावं गड्या आपण आता असंच बिना स्ट्रक्चरचं. पण ते शेवटी आले आणि त्यांनी स्ट्रक्चर त्यांचं काढून दिलं. बेडरूममध्ये राहिलं, तिथं पण करायचं आहे. आता ते शनिवारी म्हणत होते, बघू आता तिथं कसं होते. तर हे शेवटी आता हा फायनल लुक आहे. आता याच्यात काही चेंज होऊ शकत नाही. तर ओके, बाय. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.